आपल्या एखाद्या निर्णयाचा कोणाच्या तरी आयुष्यावर किती भयंकर परिणाम होऊ शकतो ह्याचा एखादा सूज्ञ माणूस नक्की विचार करतो. पण तू अविचाराने वागलास. या निर्णयामुळे स्पेशली पारू आणि तिच्या कुटुंबाला किती त्रास झाला, आम्हाला सगळ्यांनाच किती त्रास झाला. आम्ही काय त्रासातून गेलो ह्याचा तू विचारही करू शकत नाहीस हरीश. त्यातूनही पारू सावरली. त्यानंतर तुला शोधता शोधता आदित्यचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यातून तू कसा बसा वाचलाय आणि त्यासाठी सुद्धा पारूने स्वतःला जबाबदार धरलं. त्यामुळे तू निघून गेल्यावर एवढं सगळं घडलंय हरीश. अहिल्या मॅडम, मला माफ करा. मला खरंच माहित नव्हतं माझ्या अशा अचानक निघून जाण्याने मागे इतकं सगळं होईल. पारूला आणि मारुती मामांना इतका त्रास सहन करावा लागणार आहे. हरीश सर, त्या दिवशी तुम्ही माझ्यावर लई मोठे उपकार केलेत. तुम्ही माझं मंगळसूत्र मला परत दिलं. आदित्य सरांची पत्नी म्हणून जगण्याचा अधिकार मला दिला. पण त्या दिवशी हे समजत तुम्हाला दोष देत राहिले आणि आज बे तुम्ही देवदूत बनून प्रीतम सरांचा जीव वाचवला. तरी हे समजत तुम्हाला बोलताय. मला नाही सणवत आहे. तुमची काय बी चूक नसताना तुम्ही शांत आहात. ए हरीश, का रे? तुला एकदा विचारलेलं ना की ती पारू पसंत आहे का तुला, तर हो म्हणाला, होकार दिलास लग्नासाठी आणि अचानक निघून गेलास का? आणि आता कोण आलास मग? दामिनी काकू, थांब आदित्य, मला ना बोलू देत. आणि काय रे, आता का आलायस तू? तू आमची किर्लोस्करांची प्रॉपर्टी हडप करायला आलास का आता? दामिनी काकू, काही काय नाही थांब आदित्य, मला प्रश्न पडलेत, मला विचारू देत. नाही, मला एक कळत नाहीये, त्या गुंडांच्या इथे नेमका तूच कसा पोहोचलास रे? या सगळ्यात तुझा नक्की काही हात नाहीये ना? दामिनी काकू, दामिनी गप्प बस. दामिनी काकू, असं काही झालेलं नाहीये. खरंच हरीशने माझा जीव वाचवलाय. पारू, हरीश सर, माझी माफी नका मागू. मला माहित आहे खरंच त्या दिवशी तुमची काय बी चूक नव्हती. सत्य काहीतरी थांब पारू. आज तरी मला बोलू दे. पारू, मला माहिती आहे त्या दिवशी अचानक माझ्या अशा निघून जाण्याने ना किती जणांना किती त्रास झाला असेल. मारुती मामा, खरं तर तोंड नाही आहे तुमची माफी मागायला, पण होत्या माझ्या काही अडचणी. शक्य झालं तर मला माफ करा. मी जे काय वागलो ना त्याबद्दल माफ करू. माझी पारू मोलकरीने म्हणून लग्नात नकार देऊन निघून गेलात. ती जर तुम्हाला शोभत नव्हती तर तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेच्या आधी आम्हाला का नाही सांगितलंय? जे काही घडलं त्याच्यात तिची काय चूक आहे? काय चूक? पण तुम्ही तिला दुखावलं. मी हे जे काही झालं ना त्याच्यामुळं तिच्या मनावर काय काय आघात झाले ते माहिती आहेत का तुम्हाला? तुम्ही तिचे अपराधी आहात. तुम्ही तिच्या नशिबाशी खेळलात. मी तुम्हाला माफ करू शकत नाही. पारू सोबत लग्न न करण्यासाठी जे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते खोटं होतं. पारू सारख्या गुणी
संस्कारी मुलीसोबत लग्न करायला कोणाला आवडणार नाही. पण मी खूप घाबरलो होतो. खरंच मला पारू खूप आवडत होती. पण माझ्या मनात असा विचार आला की काय माहित, कदाचित पारूला मी आवडत नसेल. कदाचित तिला वाटत असेल मी तिचे योग्य नाहीये. आणि आमच्यात अशी काही जवळीक निर्माण झालीच नाही ना. अरे सर, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला खरं कारण माहीत आहे. तुम्ही माझे चांगले मित्र आहात, पण म्हणून माझ्या मनातली आदित्य सरांची जागा मी दुसरं कुणालाच कधी बी देऊ शकत नाही. मी एक अनाथ आहे, माझ्या मागे परिवार नाहीये. पण पारू ती या एवढ्या मोठ्या किर्लोस्कर कुटुंबात रमली होती, हे दिसत होतं ना मला. आणि हे सगळं तिला आवडत होतं. मग हे असं एवढं मोठं कुटुंब मी कसं देणार होतो तिला? मी तिची इच्छा पूर्ण करू शकणार नव्हतो. म्हणून मला वाटलं की कदाचित पारूचा इंटरेस्टच नसेल माझ्यासोबत लग्न करण्यासाठी. माझ्याशी लग्न करून तिला पश्चाताप होऊ नये ना, म्हणून मी हळदीच्या दिवशी निघून गेलो होतो. पण मारुती मामा, खूप मोठे चूक झाली. मला असं निघून जायला नको होतं. मारुती मामा, तुम्ही मारा मला शिक्षा मिळाली. अरे सर ऐक ना. काय करताय? असं मारून घेतात का? आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की तुम्ही आम्हाला फसवलं, माझ्या पारूच्या लग्नाला नकार दिलात. पण तुमची बाजू आज आता आम्हाला कळते हो. माझ्या पारूचा विचार करूनच तुम्ही इथून निघून गेलात. की गैरसमज झाले सगळ्यांचे, लग्न मोडलं, लय त्रास झाला. पण माझ्या पारूच्या बाबतीत जो तुम्ही विचार केला ना, तो चुकीचा केला हो. माझ्या पारूने तुमचा संसार सुखाचा केला असता. काय काय हरीश सर, म्हणजे आता जे काय झालं ते झालं. समजा चित्र असं स्पष्ट दिसायला लागलं. मी तुम्हाला एक विचारू, म्हणजे तुम्ही ना तुमच्या मनाला विचारून उत्तर द्या. तुम्ही फक्त या क्षणाला माझ्या पारूचा स्वीकार कराल का? मारुती, हे काय बोलतोयस तू? अरे, पारूला नाकारून निघून गेला होता हरीश. पुन्हा त्याच्यासोबत का करायचंय तुला पारूचं लग्न? पाहिलं मॅडम, माझ्या पारूचं जवळजवळ अर्ध्यात लग्न मोडलं. ज्या पोरीचं लग्न तुटतं ना, त्या पोरीचं परत जमवण्याकरता किती त्रास होतो ना, हे त्या बापाला जास्त माहिती असतं. आणि हरीश सर तर आपल्या ओळखीचे आहेत ना, चांगला माणूस आहे तो. मला काय म्हणायचं आहे की हरीश सर जे काही वागले त्याचा जर का त्यांना पश्चाताप होत असेल आणि ते माझ्या पारूचा स्वीकार करत असेल, तर त्यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे?
हरीश सर, तुमचा काय निर्णय आहे तो सांगा ना. म्हणजे तुम्ही माझ्या पारू बरोबर लग्न करायला तयार आहात का? बा, तुला कसं सांगू आता? हरीश सरांना माझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाचं सत्य माहीत आहे. त्यामुळं हरीश सर या लग्नाला कधीच तयार होणार नाही. आरती मामा, मला असं वाटतंय खूप घाई होतीये. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तोच घ्या, पण मला असं वाटतंय थोडं बसून शांतपणे विचार करा ना. हरीशलाही थोडा वेळ घेऊ द्या. आता एकदम असं गडबडीत निर्णय घेतल्यासारखा वाटतोय. आदित्य बाबा, काय आहे, हरीश सरांसारखा मुलगा शोधून पण सापडायचा नाही म्हणजे आपण सगळेच ओळखतो ना त्यांना. आणि आपण पारखून पण घेतलंय त्यांनी. हरीश सरांनी माझ्या पारूचं पहिलं लग्न मोडलेलं असताना सुद्धा तिला स्वीकारलं. आणि त्यांना ह्या घराबरोबर काय नातं आहे तिचं हे बी माहिती आहे. त्यांना आमच्या घरची परिस्थिती माहिती आहे, माणसं माहिती आहेत, ती ओळखून येत आम्हाला. परत मला नवीन खेळ नाही खेळायचा. हरीश सरच माझ्या पारू करता योग्य आहेत. पारू जर जुनं सगळं विसरून माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी पण तयार आहे लग्नाला. मी खरंच चूक केली पारूला ओळखण्यात, आणि विश्वास ठेवा माझ्यावर. मागच्या वेळी जी चूक माझ्या हातून घडली आहे ना, ती पुन्हा नाही घडणार. आणि तेव्हाही माझी इच्छा नव्हती पारूला सोडून जाण्याची, पण फक्त तिच्या सुखासाठी मी गेलो होतो. पारू, मला माफ कर. मला ना एक संधी दे. मी ना तुला कुठल्याच तक्रारीसाठी जागाच ठेवणार नाही. अरे सर, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित आहे माझं सत्य. सत्य? कसलं सत्य? नाही म्हणजे पारू, जे आम्हा कोणाला माहिती नाही ते हरीशला माहिती आहे, असं काय सत्य आहे बोल? आय गेस मला माहिती आहे ती कुठल्या सत्याबद्दल बोलतीये ते. आदित्यबद्दल बोलतेस ना? अनुष्का, परत मला माहिती आहे पारूचं सत्य, आणि ते आदित्य सरांसोबतच आहे. आदित्य सर पारूचे खूप चांगले मित्र आहेत, आणि तसेच प्रीतम सर सुद्धा आहेत. आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शी बाई, परत एक फुसकाबार. माझ्या नशिबात ना सतत फुसकेबारच असतात. एक मिनिट, माझ्यासाठी हा फुसकाबार होता, पण तुम्हाला तर मजा आली असेल ना? हा, आले ना, मजा आली ना? आणि पारू, मला यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, खरंच. मला फक्त पारूने लग्नासाठी होकार द्यावा हेच महत्वाचं आहे. पारू, प्लीज मला माफ कर. हे पारू, मी काय म्हणतो, आपण तुझ्यासाठी मुलगा बघतच होतो ना.
अगं शेवटी माणूस आहे. माणूस म्हणल्यावर चुका करणारच ना. हरीश सरांनी जी काही चूक केली आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा पश्चाताप दिसतोय. त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे. आणि तसं बघायला गेलं तर तुझं त्यांच्याबरोबरच लगीन ठरलं होतं ना. म्हणजे मधलं सगळं विसरून आता तेच परत करायचं बस. जर मारुतीची पण हीच इच्छा असेल आणि हरीश पारू सोबत लग्न करायला तयार असेल, पारूने जर हरीशला माफ केलं असेल, तर त्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायला काय हरकत आहे? मॅम एकदम करेक्ट बोलताय तुम्ही. मी तर म्हणते आदित्य आणि माझ्या लग्नाआधी आपण पारूचंच लग्न लावूया. त्यांचं अर्ध लग्न झालेलं आपण पूर्ण करूया. थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे. आता मी जिवंत असताना तुला मध्ये बोलायची काय गरज आहे? मारुती मामा प्लीज पारूला बोलू द्या. तिने स्वखुशीने माझ्यासोबत लग्न करायला तयार व्हायला हवा. तिच्यावर प्लीज कोणीच जबरदस्ती करू नका. स्वखुशीनच काय, माझा कोणी जीव घेतला तरी सुद्धा हे लगीन मी करणार नाही. पारू अगं, मारुती मामा, मी समजावते पारूला. मी आलो जरा. मला माहिती आहे पारू, तू इतके सहजासहजी नाही जाणार आहेस या घरातून. पण मी पण अनुष्का आहे. आता तर तू तुझी बॅग भरायला खेच. काय गरज होती यांना परत यायची? एक तर आधीच माझ्या आयुष्यात नवीन वादळ नाही, त्यात आणखी हे नवीन. त्यांना समजा खेळ वाटतो. एखाद्याच्या आयुष्यात कधी बी यायचं, कधी बी निघून जायचं. तायडे, काय ग, काय झालं? अन काय एवढी चिडल्यास? अन कोण आलंय परत? तायडे रडतीस? ए तायडे, मी असताना असं रडायचं नाही बरं का. म्हणजे कोण काय बोललंय का तुला? बंगल्यात काय झालंय का? अगं सांग की. अन कोण आलंय परत? ते हरीश सर. काय? हरीश सर परत आलेत? कशाला आलेत? आणि इतके दिवस कुठं होते ते? माहिती आहे ना ते तुला कसे सोडून गेले? ते गेल्यावर तुझी काय हालत झाली होती माहितीये ना? आदित्य सरांनीच तुला सांभाळून घेतलं. म्हणून मला आदित्य सर लय आवडतात. ते हरीश सर नाही आवडत. गणित हे आपल्या बाला समजायला पाहिजे का नाही? तू सांग बरं. त्याला समजतच नाही. ते हरीश सर आले काय, बाशी दोन शब्द गोड गोड बोलले काय, बा त्यांच्या बोलण्याला भुललं काय, हे समजत काय चाललं ना मला कळतच नाही. पण बा कसा हरीश सरांच्या बोलण्यावर बोलला? अन काय बोलले हरीश सर? समजत आधी आल्या आल्या माझ्यासोबत जे काय बी झालं त्याबद्दल माफी मागितली त्यांनी माझी. अन माफी मागितल्यानंतर त्यांच्या माफीला पा लगेच इरगळला. आणि एवढंच नाही गणित, त्या हरीश सरांसोबत माझं लगीन लावून द्यायला निघाले पा. काय? मग काय हरकत आहे हरीश सोबत लग्न करायला? पारू, का हरीश चांगला मुलगा आहे. तू मला तुझी मैत्रीण मानतेस, मग याच नात्याने मला सांग की तुला का हरीशशी लग्न नाही करायचंय? मागच्या वेळी हरीश तुला हळदीतून सोडून निघून गेला. मारुती मामांना या सगळ्याचा खूप त्रास झाला, तुला त्रास झाला. आदित्य दादा हरीशला शोधायला जाताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ह्या सगळ्याचा राग जर तू मनात धरून नाही म्हणत असशील ना, तर प्लीज असं नको करूस. हे बघ, घटना घडतात, माणसं चुकतात,
पण आता झालं गेलं सगळं विसरून भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हरीश सारख्या चांगल्या मुलासोबत तू लग्नाला तयार व्हावंस. ती होईल तयार. बा